जाऊ द्या, त्याला काय करायचं, स्वयंपाक येत नाही बोललं. लेकरूच तर म्हणते मी नाही का मग शिकवीन हळूहळू. ते बाई म्हणा तू फक्त एकदा नको म्हणून आमच्या घरी ये, मग पाठी जरा साहेब आपल्याला कशी उठत मला हे सिद्धार्थ गोड खाऊन असं तू ये बाई तुला बेजार केलं 3 लाख तर येत नाही पण ती घरी साफ ना हे बोलतो शरीर दुनियामध्ये सासरवास होईल बा म्हणजे तुमच्या मला म्हणजे सासरवास सासू ऐकणं पडेल बघतो याच्या दाखवत नाही सुना काम मारायचा पण भांडण अशी होती ती पोरगी घरी लग्न लावून आली सासूला सासरवास करायचा असतो पण पोरगा त्यामुळे आपल्या ज्यांमध्ये 12 तसे आपलाच नंबर आला जे देव जे देव जे माझी बायको जे सासू किती ऐकतो अहो तुम्ही एकदा ते शेतीचं बटन दाबा बरं चांगलं तुमचं शेतीचं बटन दाबतं म्हणजे 5चा अलार्म लावून झोपा ते 5ला उठतं म्हणतं महाराणी साहेब पाणी तुम्ही तांबोळ करून घ्या मग पुन्हा ठेवून द्या बरं ते सगळं ऐकतो त्याला वाटतं मग करता काय दिली पूर्ण करता काय या करता काय मग हे नेमकी घ्या लग्न होईल असे उघडून पडेल मग काय झालं गुडघ्या साप असा पुढे शेप पुढे एक पडलं नाही एक क्रिकेटला नाही साध्या नाही दुडीतच पडले ते काय इथं जे दिले घ्या ती म्हणजे अहो चांगला देवाला धरलाच बाईवर आले म्हणून कसं अहो सिद्धार्थ ठाकरे महाराज महाराज काय होतं इथं झालंय काय आपण सहज गावाच्या सभेला कीर्तनाला काय कापू बरं झालं का आणि महाराज नुसतं झालं तर बरं झालं वैच्या पासून धागा महाराज आगडी महाराज सांगत महाराज तुम्हाला सांगू का काही फायदा नाही झाला काठी घरात आली आणि त्या काठीपेक्षा आमचं काठच मोठ खराब आमच्या म्हाताऱ्याने कधी काड्या आणल्या नाही आमच्या म्हाताऱ्याने कधी पाणी आणलं नाही आमच्या म्हाताऱ्याने कधी दळण घेतलं नाही अहो हा त्या सिलेंडर भरून आणतोय नळ आली की असं हांडा घेऊन पोहतोय हा मध्ये दळून घेतोय गाडीवर पुढे ठेवतोय दळून बी आणतोय मला आमच्या बाबांनी कधी म्हाताऱ्याने काम नाही केलं मला लय बदला घेतलं पण काही काम नाही मला नुसतं झालं तर असतं त्या घरात केवढा तो आणि स्वप्नित राहिलो मला काही बरं झालं नाही असं कोण म्हटलं त्या लेकराची माय हळू सुरू शेका बाबू जाऊ द्या काय बाबा संसारात दुःख आहे दुःख सुख भगवान गरज अशी होती तुमची गरज लेकराला 2 वर्षापूर्वी पोराला लागण्यासाठी इथे लावून इथे बटन लावून इथं आमचं करून काढता आलं त्या टाकलं सगळी ते तिथं त्याची ॲडजस्टमेंट झाली जाऊ द्या होतच असतं आपल्या कोणीचं कसं चाललं तुमची पोरगी कशी आहे पोलीस बाबा तेवढंच एक सुखी महाराज आमच्या जीवनामध्ये काट्यांचं काही देणं नाही पण पोलीस सांगले पोरी नसते पोरगं झाले तुम्हाला सांगतो देवाच्या आशीर्वादानं आपली पुणे तिथंच फिरणार आहे नाटकात सांगायचं वगैरे भेटलं तुम्हाला काय सांगा ते जर म्हणून देव महाराज लगेच पोळ घेतो त्या जवायला आमची पोटी म्हणली अहो पोरात शी गेली की लगेच पाणी टाकतो काय म्हणायचं ते आवडलं नाही जवळला आपल्या पुढच्या पुढं काम केलं तर आवडलं हे थेट सामान्य माणसाकडे आहे संतांना असं येत नाही दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी आहे इहलोकी तोची सर्वानुभूती सम शरीराचा भ्रमणे कदा साधू थोर जाना साधू थोर जाना करी महाराज म्हणतात साधूच्या ठिकाणी कोणत्या जातीचा आला कोणत्या धर्माचा आला किती श्रीमंत आला हा भेदभाव नाही हा भेदभाव तुमच्या आमच्या नजरेमध्ये घुसलेला आहे आणि म्हणून साधूचा थोर पण मोठा आहे अरे केवढाही मोठ्या पदावर बसलेला माणूस आहे पण दुसऱ्या पक्षातल्याची अशी कशी त्याला येडी लावायची का शिडी लावायची त्याच्या ध्यानात नाही प्रचार करायला